बी ए द्वितीय वर्षाचा आपला जो थेरीचा पेपर आहे, शिवाजी महाराज एक राष्ट्र निर्माते, पेपर क्रमांक 5. तर हा जो पेपर आहे, तर परीक्षेच्या दृष्टीनं विद्यापीठ प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आत्तापर्यंत आपले साधारणतः 4थं प्रकरण चालू आहे. तर ह्या 4थ्या प्रकरणामधला जो महत्त्वाचा भाग आहे, किंवा कालच मी सांगितलं की हा विस्तृत प्रकरण आहे आणि महत्त्वाचं प्रकरण आहे. शिवाजी महाराजांच्या ज्या लष्करी कारवाया झाल्या त्याच्यामधलं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शिवाजी महाराजांच्या लष्करी सामर्थ्याचं, त्यांच्या विविध कौशल्याचं, त्यांच्या विविध गुणाचं हे दर्शन घडवणारं आपलं प्रकरण आहे. जावळी त्याच्यातला जो पहिला मुद्दा चालू आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. जावळीचा हल्ला अथवा चंद्रराव मोरेचा पराभव. तर ह्याचं महत्त्व काय किंवा ह्याचे परिणाम काय, तर हे परिणाम आपण पाहत आहोत. तर काही परिणाम आपण पाहिलेला आहे की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत जे काही विजय प्राप्त झाले, हे विजय कसे होते. आत्तापर्यंतचे चाकणचा किल्ला महाराजांनी ताब्यामध्ये घेतला, तिथलचा किल्लेदार कोण होता, फिरोजी नरसाळ सर, किंवा मावळ प्रांतामधला जे 12 मावळे होते, ते 12 मावळे ताब्यामध्ये घेतले. तर हे कसे ताब्यामध्ये घेतले, किंवा तोरणा किल्ला ताब्यामध्ये घेतला. तर इथं जी कौटिल्य नीती आहे, कौटिल्य नीती काय सांगतो की वेळ प्रसंगानुसार आपण काय करावं की आपली नीती सामरिक नीती असेल, डावपेचाची नीती असेल, ही कार्यरत करावी, असं कौटिल्याचं मत आहे. कौटिल्याचा आणि शिवाजी महाराजांचा अर्थार्थी काही संबंध नाही. कधी कौटिल्य त्याचा एक वेगळ्या संदर्भातून मी कौटिल्याचं नाव घेतो, कारण आपण जे काय आहेत लष्करी शिक्षणाचे विद्यार्थी आहेत ना, ह्याच्यामध्ये विचारधारा ही अत्यंत महत्त्वाची असते. तर शिवाजी महाराजांची एक विचारधारा आहे, त्यांचं एक त्यांच्या कार्याच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे. परंतु कुठेतरी आपण पाहतो की ती विचारधारा कधी कधी कौटिल्याला हे काय करते की छेद देते, किंवा त्याच्या जो समान पातळीवर आपल्याला दिसून येते. मी सांगण्याचा उद्देश काय की आज जरी कौटिल्याचा धर्मग्रंथ हा अर्थशास्त्र नावाचा खूप मोठ्या दृष्टिकोनात पाहिला जात असला, तरी त्या तुलनेमध्ये शिवाजीचे विचार जे लष्करी होते म्हणा, हे जवळपास कसे होते की त्या ते तुल्यबलच होते त्या ग्रंथाच्या तुलनेमध्ये लष्करी कारवाईच्या. आपण साधारणतः पाहतो की तोरणा जो किल्ला ताब्यात कसा घेतला की जसं कौटिल्य म्हणायचं की प्रश्नुसार निर्णय घ्या, तसं शिवाजी महाराज हे परिस्थितीचा अभ्यास करायचे, अवलोकन करा. 17व्या शतकामध्ये इतर मराठा सरदार मंडळी पाहिले, मिळालेली वतनं, जहागिऱ्या, पाटील कुलकर्णीचं इतिहास होतं, ही स्वतःचे उपभोगण्यामध्ये मग्न होती. आणि जसं आपण आता स्वराज्य नावाच्या संकल्पनाचा विचार केलेला आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये, व्याख्यानामध्ये, तर स्वराज्य संकल्पनेजवळ ही मंडळी कुठंच नव्हते. का नव्हते, कारण त्यांचं भागात होतं. तो तेवढा मोठा विचारच नसता. राष्ट्रकल्याण, विश्वकल्याण ह्या ज्या काही विचारधारा आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो, आणि कधी काही काय होईल ह्याची गॅरंटी नसते. ज्याला आपण रिस्क म्हणतो, की एक काय करावं लागतं, तुम्हाला एक डेअरिंग करावं लागतं, धाडस करावं लागतं. धाडसामध्ये प्राप्ती होईल का नाही ह्याची शाश्वती नसते, पण धाडसातून प्राप्त होतं. आणि हे शिवाजी महाराजांनी विशेषतः ओळखलेलं होतं. जिजाबाई त्यांना कणखर असं मार्गदर्शन होतं. कणखर माता जिजाबाई होत्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं मी तुम्हाला सांगितलं की महाभारत असेल, महाभारतामध्ये अत्यंतपणे कौशल्याची उदाहरणं आपल्याला दिसून येतात. महाराजांनी तसंच कौशल्य दाखवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाभारताची जी काही तुम्हाला अंक असतील, कॉलेजमध्ये असतील, कुठं ऑनलाईन्स असतील, तुम्ही वाचा. द्रौपदीवर स्वतंत्र पुस्तक आहे, अर्जुनावर स्वतंत्र पुस्तक आहे. इव्हन तर आपण पाहतो की कर्णाची जी दुसरी बाजू आहे, ती बाजू देखील आपल्याला दिसून येते की कशी चांगली होती. कर्ण कसा दानशूर की, आणि आपण कर्णाचं जसं पाहतो अनेक असे त्याच्यातले घटक आहेत. भीष्म असेल, भीष्माची प्रतिज्ञा होती की हस्तिनापूरचं रक्षण, तसं महाराजाची प्रतिज्ञा होती हिंदी स्वराज्याची स्थापना. आणि हिंदी स्वराज्याची स्थापना ह्याच्यामध्ये कसली शिवाजी महाराज काही तडजोड कराय
तयार नव्हते आणि त्यांनी शेवटपर्यंत तडजोड केली नाही. म्हणून 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रातली एकमेव हिंदी स्वराज्य स्थापन होत होतं. आणि ह्याच्यातले महाराजांनी जे अडथळे सुरुवातीला होते, सोक्याचेच मोठे अडथळे होते. त्या सोक्याचे अडथळे काढत असताना आपण पाहतो त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी ऐकलं, मावळ प्रांतातल्या देशमुखांनी ऐकलं, तोरणा किल्ल्याचे किल्लेदारांना ऐकलं, आणि साधारणतः पाहतो पुरंदरचाही किल्लेदार त्याचे किल्ले तोही ताब्यामध्ये घेतला. गोडगुलाबीनं व्यवस्थित समजावून सांगून त्यांच्या जे काही म्हणजे त्याची भांडण वादावादी होती त्याच्यातही त्यांनी योग्य निर्णय दिला, निर्वाळा दिला. तर असं करत करत आपण पाहतो जावळीच्या प्रसंगापर्यंत महाराज आले. परंतु चंद्ररावमोरेला तर शिवाजी महाराजांनी प्रचंड मदत केली होती त्याला गादीवर बसण्यासाठी. त्याचं पहिलं नाव यशवंत आहे. आणि पुन्हा पाहतो आपण की हाच शिवाजी महाराजाविरुद्ध गेला आणि उद्धटपणे बोलू लागला. आणि शिवाजी महाराजांना सैनिक संख्या कमी असताना देखील आपण पाहतो उच्च ध्येयाने प्रेरित होऊन जावळीवर हल्ला केला. आणि केवळ जावळी 6 घंट्यामध्येच काय झालेली आहे, ताब्यात आलेली आहे. आणि 6 घंट्यामध्ये ताब्यात आल्यानंतर आपण पुन्हा पाहतो की तिथलची जावळीची जी जनता होती त्या जनतेला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उद्दिष्टे समजावून सांगितली. स्वराज्य म्हणजे काय फक्त हिंदूच राज्य नव्हतं. स्पृश्य, अस्पृश्य, दलित आणि मुस्लिमही त्या स्वराज्यामध्ये, ह्या भूमीमध्ये राहणारे पुत्र म्हणजे स्वराज्याचे हकदार होते. ज्या काही सत्ता होत्या, अत्याचारी सत्ता होत्या, आदिलशाही सत्ता असेल, या सत्तेला हिजाच्या स्थानिक पुत्राच्या हक्काशी काहीच देणे घेणं नव्हतं. असंही शिवाजी महाराजाचं स्वराज्य होतं. आणि आपण पाहतो स्वराज्यामधला सर्वात महत्त्वाचा जो टापू आहे किंवा महत्त्वाचा मैल म्हणून जावळीच्या विजयाकडे पाहिलं जातं.